Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026च्या आधी पूर्ण करण्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणुका या जानेवारी 2026च्या आधी पूर्ण करायच्या आहेत. पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त लक्ष जे लागलेलं आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की एकेकाळी महाराष्ट्रात जन्माला आलेला पहिला रिजनल पक्ष शिवसेना, ह्याचा जीव का प्राण हा मुंबई महानगरपालिका नेहमी राहिलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहेत, शिवसेना UBT आणि शिवसेना, या लढाईमध्ये मग कोण राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. प्रत्येक निवडणूक ही नवीन परीक्षा घेऊन येते. लोकसभा असेल, मग विधानसभा असेल, आणि आता मुंबई महानगरपालिका हे शेवटची संधी आहे शिवसेना UBTला एका पद्धतीने. आणि ते होत असताना भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा एक ऑफेन्सिव्ह त्यांनी कॅम्पेन सुरू केलेली आहे. त्यांनी जी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा एका पद्धतीने काढला आणि त्यांनी आता थेट म्हटले की जर शिवसेना UBT सत्तेत आली तर खान महापौर बनतील. त्यांचा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की मुस्लिम महापौर बनवला जाईल आणि त्याकडे ते निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न करतायत. यावरती मनसेकडनं प्रत्युत्तर आलं आहे. त्याचबरोबर पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्या ह्याच्यात भाषण केलं. त्यांनी तर हेही सांगितलं की इतर कुठलाही ब्रँड मुंबईत नाही आहे. मुंबईमध्ये सगळ्यात मोठा ब्रँड जर कोणाकडे असेल तर तो भाजपकडे आहे, म्हणजे मोदी ब्रँड आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडला पण एका पद्धतीने चॅलेंज आहे का, असे अनेक मुद्दे ह्याच्यामध्ये निघत आहेत. तर खरोखरच ही ठाकरेंसाठी ॲसिड टेस्ट आहे का? नॉर्मली आपण लिटमस टेस्ट हा शब्द वापरतो. ॲसिड टेस्ट आहे का? आणि ही मराठी वर्सेस हिंदुत्व म्हणा किंवा त्याला रिलिजियस अँगल देणारी जी कॅम्पेन आहे त्या दृष्टीने आपण निवडणुकीकडे पण बघितलं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी कशा होतील याच्याबद्दल न्यूजरूममध्ये आमच्या चर्चा सुरू झालेली होती. गेल्या काही दिवसापासून आम्ही ह्याबद्दल चर्चा करतो आणि तीच चर्चा आज मी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एकूणच ही जी कॅम्पेन आहे ती कशा पद्धतीने बघितली पाहिजे, कारण एका बाजूला मराठी सेंटिमेंट्स पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरे एकत्र आले म्हणजे खूप काही फरक पडेल असं एक म्हटलं जातं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा भाजपकडनं तोच मुद्दा उपस्थित केला गेला. मला असं वाटतं की प्रत्येक इलेक्शनमध्ये मुद्दे वेगळे असतात आणि या महापालिकेच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा खूप वेगळे मुद्दे चर्चेला येतील. म्हणजे वॉटर गटर मीटरची इलेक्शन असते ॲक्च्युली ही, म्हणजे महापालिकेचे इलेक्शन जे असतात ते या 3 मुद्द्यांवरती लढले जातात. पण आता भाजपला लोकसभेनंतर एक फॉर्म्युला सापडला आहे की तुम्ही म्हणजे लोकसभेनंतर 19 पासून म्हणजे 2014ला त्यांनी एकदाच विकास आणि भ्रष्टाचारावरती निवडणूक लढवली. आता ते भ्रष्टाचारावर बोलत पण नाहीत. विकास तर आता म्हणजे ते म्हणतात फक्त पूल आणि ते रस्ते दाखवतात. पण मुद्दा असा आहे की आता त्यांना एक फॉर्म्युला सापडला आहे की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ आहे, किंवा तुमच्या मुस्लिमांना शत्रू केलं, हिंदूंच्या विरोधात उभं केलं की निवडणूक इझी होते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यांना काही मुस्लिमांबद्दल फार मोठा द्वेष आहे आणि हिंदूंबद्दल फार मोठं प्रेम असं नाही. ह्याच्याकडे जरा ऑब्जेक्टिव्हली बघितलं पाहिजे की ही निवडणूक आहे आणि ही त्यांना जिंकायची आहे आणि ते जिंकण्यासाठी कुठल्याही गोष्टी ची नॅरेटिव्ह सेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता हारून खानची भीती दाखवतात. एखादा हारून खान निवडून येईल वर्सोव्यातून आला. हारून खान निवडून आला तर तो लोकशाही मार्गानेच निवडून आला ना. तो तुमच्या म्हणजे ज्याला अमित साटम यांची निवडणूक झाली त्याच वेळेला हारून खानची पण निवडणूक झाली. तिथं तुमचा पण उमेदवार होता पण हारून खान निवडून आला. आता ज्या भाजपनं म्हणजे वाजपेयींनी, मला आठवते की मी त्याच्यावर एक्सप्लेनर पण केला की ज्या भाजपनं अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनवलं, ज्या भाजपनं नजमा हेपतुल्लांना केंद्रीय मंत्री राज्यपाल बनवलं, ज्या भाजपनं आरिफ खान यांना राज्यपाल बनवलं, मुख्तार अब्बास नक्वी वर्षानुवर्षे त्यांची बाजू मांडत राहिले, शाहनवाज हुसेन सर्वात तरुण केंद्रीय मंत्री होते वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले, तर ही पण भाजप होती ना. आता त्यांना असं लक्षात आलं की आपण ना मुसलमानांना तिकीट द्यायचं, ना मुसलमानांना जवळ करायचं, मुसलमानांना सेकंड सिटीजन म्हणून ट्रीट करायचं आणि हिंदूंना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समध्ये आणून ठेवायचं, म्हणजे निवडणूक सोपी होते. मग हिंदू प्रश्न विचारत नाहीत, महागाईवर विचारत नाहीत, बेरोजगारीवरती विचारत नाहीत. असं होतं काय की हिंदूंना 850चं सिलेंडर 450मध्ये मिळतो? नाही, हिंदूंना पण तेवढ्यालाच मिळतो. असं आहे की खड्डा फक्त मुसलमानांना लागतो, बाकीच्यांना लागत नाही. खड्डे सगळ्यांना लागतात रस्त्याने. पण मग हे इलेक्शन वॉटर गटर मीटरचं असेल तर मग ह्याच्यामध्ये मराठी मुद्दा कुठून आला? कारण दुसऱ्या बाजूला तर हे जे इकडे गुजराती राहत आहेत किंवा उत्तर भारतीय राहत आहेत किंवा दक्षिणात्य राहत आहेत ते पण अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. तर
तो मुद्दा उपस्थित केला त्याला काउंटर म्हणून हा मुद्दा दिला जातो. नाही एक्झॅक्टली, पण मुद्दा असा आहे की आता संदीप देशपांडेंचं ट्विट त्या दिवशी मी बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की ठीक आहे तुम्ही मुस्लिम भीती घालू नये करत असाल, पण आम्ही दुसऱ्या बाजूला मारवाडी, गुजराती, जैन का उत्तर भारतीय ह्यांना पण महापौर होऊ देणार नाही. हा पण एक काउंटर त्याच्यामध्ये तो काउंटर का आला त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत, आम्ही मराठी बोलणार नाही, ही आपण गुजरातमध्ये जाऊ तर तुम्ही अशा पद्धतीची मुजरी खपवून घ्याल का, किंवा कर्नाटकमध्ये जाऊ तर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मांस मच्छी खाऊ देणार नाही. इथं आपल्याकडे ताडदेवमध्ये शेजारचं काय संबंध? तुम्ही एका प्रकारे संबंध आहे ना, तुम्ही संबंध आहे ना, कारण तो जो समुदाय आहे त्या समुदायाला बॅकिंग कोण करते? भाजप करते. मंगलप्रभात लोढा इथं सगळीकडे कबूतरखाने उघडण्याची भाषा करतात. कबूतरखाने आता त्या दिवशी आपण गांधींना बोलवलं होतं आपण, ललित गांधींना. ते म्हणाले असं कुठे लिहिलं नाहीये की कबुतरांना दाणे घातल्यानंतरच फक्त पुण्य मिळतं. ते म्हणाले की सर्व समुदाय म्हणजे अगदी मानवाच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे. तुम्ही त्यांची अस्मिता कबुतरांवर आणून ठेवली, हे केलं कोणी? नाही, मी तेच म्हणायचा मुद्दा आहे की मुळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्मितेची निवडणूक आहे का ही वॉटर गटर मीटरची निवडणूक आहे? अस्मितेची पण आहे आणि वॉटर गटर मीटरची पण आहे. वॉटर गटर मीटरचा पॅरामीटर आहे तर तुम्ही वॉटर गटर मीटरवरती निवडणूक लढवा. जर तुम्ही अस्मितेची निवडणूक लढवता त्याला अनेक काउंटर होऊ शकतात. असं आहे की मराठी अस्मितेची का नसावी? मुंबईमध्ये रस्ते नीट झालेत का? जर मुंबईमध्ये जर कोणी येऊन जर तिथं दादागिरी करत असेल, आपण बेंगलोरमध्ये जाऊन मराठी माणसांना उद्या जर ही दादागिरी चालू झाली तर बेंगलोरमधली निवडणूक वॉटर गटर मीटरवरती राहील का? मराठीच्या दादागिरी त्यालाच काउंटर म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो का? कारण तुम्ही असाही आरोप एक लावला जातो ना की तू दुसऱ्या वेळेस तुम्ही संजय निरुपमना खासदार म्हणून पाठवलं. त्यावेळेस का पाठवलं तुम्ही? ज्यावेळेस तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कधी संजय निरुपम, कधी ते प्रतीश नंदी किंवा चंद्रिका केनिया वगैरे, हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये होताच ना त्याच्यामध्ये. सो तुम्ही काउंटर कसं करणार? मला अभिजित हाच मुद्दा विचारायचा की या गोष्टीकडे म्हणून मी म्हटलं की बाकीच्यांना पण बोलले पाहिजे. हा एक मुद्दा, मला हाच मुद्दा उपस्थित करायचा की शेवटी मुंबईकरांनी मतदान एकतर मुंबईमध्ये वेगवेगळे हे म्हणजे एका बाजूला आपण बघतोय की ऍपल स्टोअरच्या बाहेर 90,000चा फोन घेण्यासाठी लाईन 2 लाखाचा आहे प्रो मॅक्स, 90,000 सुरू होते रेंज त्याची, 2 लाखापर्यंत जाते. त्याच्यासाठी मारामारी करतात आणि दुसऱ्या बाजूला 1,500 रुपये दिले की निवडणूक फिरते. सो मग नक्की दोन्ही पद्धतीच्या गोष्टी आहेत, नक्की तुम्ही काय कॅटर करणार? इंडियाचे मुद्दे वेगळे आणि भारताचे मुद्दे वेगळे आहेतच ना. इथं 2 मुद्दे आहेत. एक अस्मितेचा पण आहे आणि भाजपला मराठी लोक मतदान करत नाहीत का? करतात ना. मग भाजपनं केलं ना, मराठी मतांसाठीच हा मुद्दा आणलेला आहे ना. मला असं वाटतं की मराठी मतं जे आहेत भाजपचे मराठी आमदार बघितले तर हिंदुत्वाच्या छत्रीखाली घ्यायचं आहे. अमित साटम आहेत, नंतर पार्ल्याचे आमदार आपले परागळवणी आहेत, आशिष शेलार आहे, राम कदम आहे, मिहिर कोटेच्या आहेत. हा आपण मराठी आधी मराठी भाषिक काउंट करूया आपण. मिहिर कोटेच्या उत्तम मराठी बोलतात. हारून खान जसं मराठी उत्तम बोलतात तसंच मिहिर कोटेच्या, फक्त ते बोलतात की नाही रेग्युलरली मला माहित नाही. अतुल शाह पण तसंच बोलतात जवळपास. अतुल शाह उत्तम मराठी बोलतात. भातकळकर आहेत आणि कोण आहे? राहुल नार्वेकर आहे. आपण विसरलो राहुल नार्वेकर. आशिष शेलारांचं नाव घेतलं आपण. आहे म्हणजे सो हा एक इंटरेस्टिंग मुद्दा. पण हे ऍसिड टेस्ट का म्हणतायत उद्धव ठाकरे? मला ते नाही लक्षात. मला असं वाटतं ना की तुम्ही ज्या अस्मितांबद्दल बोलतायत ना, भाजप या अस्मितेच्या लढाईपासून पळ काढताय. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या आणि मुंबईच्या पिचवर आणण्याचा प्रयत्न भाजपला केलाय. पण भाजप त्या पिचपर्यंत येत नाही. भाजपला हिंदू मुस्लिमच्या पिचवर जायचं आहे. त्यांनी एक इंटरेस्टिंग उदाहरण दिलं होतं. ते असं बोलले होते की मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतोय आणि तुम्ही काय पश्चिमी देशामध्ये बघा, तिथं काय सुरू आहे, त्या देशामध्ये घुसखोरी होते, तिथल्या महापौरांची आडनाव बघा. आता सगळ्यांना माहिती आहे 2016 पासून लंडनचे महापौर सादिक खान आहेत. आता न्यूयॉर्कच्या मेयर पदाच्या रेसमध्ये ते जोहरान ममदानी आले, ज्यांची आई मीरा नायर या मराठी आहेत, मराठीमध्ये भारतीय आहेत आणि त्या फिल्म मेकर आहेत. तर न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये मुस्लिम महापौर होते, गुजराती स्पीकिंग मुसलमान आहेत, गुजराती स्पीकिंग आहेत. तर त्यांना असं म्हणायचं की त्या देशांची रंग बदललीत, मग आता मुंबईचा पण रंग बदलेल का? तर असं जरी असलं तरी त्यांना उद्धव ठाकरेंच्या पिचवर नाही, उद्धव ठाकरेंना हिंदू मुस्लिमच्या पिचवर आणायचं. आणि ते कसं आणायचं आहे? तर आता दादरमध्ये कबूतरखाना बंद झाला, तर तिकडे जैन मारवाड्यांनी त्या संजय गांधी नॅशनल पार्कात कबूतरखाने उघडलेत. परवानगी आहे का तिथे? नाही आहे परवानगी. नॅशनल पार्क येते, तिथं त्यांना मोकळीक द्यायची. इकडे मुसलमानांचा द्वेष करायचा आणि उद्धव ठाकरेंना आपल्या पिचवर आणायचं. म्हणजे त्यांना आपल्याला काउंटर करता येईल की उद्धव ठाकरे कसे मुंबईतल्या मुसलमानांचे मसीहा आहे. आणि हे मला कधी कळालं ज्या दिवशी अमित साटम बोललेत ना,
त्या दिवशी संध्याकाळी मी मोहम्मद रोडवर गेलेलो होतो मुंबई तक साडी चोपाल करायला, आणि तिथल्या लोकांना स्पेसिफिक मी विचारलं की आम्ही साठम असं बोलतायत. ते लोक ठाम होते की नाही, उद्धव ठाकरेंनी आमच्या नाल्यांचा प्रश्न सॉल्व्ह केला, आमच्या इथं साफसफाईचे प्रश्न UBTचे पक्षातले लोक सोडवतात. मी काउंटर केलं की तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे मुसलमानांबद्दल काय बोलायचे. त्यातलं एका चाचांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ती त्यांची जमान होती, वो बोल गए, हम अभी उसका सोच के क्या करेंगे, इतिहास को लेके हमें नहीं जीना है, हमें भविष्य का देखना है. तर मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी हे भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये ठळकवून आणि स्पष्ट करून सांगायचं हिंदू मतांना, हिंदू वोटर्सला. तर हाच मुद्दा आहे. भाजप अस्मितेच्या लढाईला लढेल का ह्याच्याबद्दल मी सांगत नाही, पण मी हे सांगतो की भाजप मराठी अस्मिता, मुंबईची अस्मिता ह्याच्याबद्दल पळ काढत आहे. पण बेसिकली राजकारण आहे ना हे, याचा अर्थ. हे जरी राजकारण असलं पण ही अस्मिता आहे ना महाराष्ट्राची. मराठी माणसाचं वर्चस्व असावं नसो हा वादातीत मुद्दा आहे, पण मराठी माणसाचे प्रश्न मुंबईत नाही मांडले जाणार तर काय मग कलकत्त्याला मांडले जाणार का? मुंबईतच मांडले जाणार. ह्यालाच नाही, पण आय वॉन्ट टू प्ले द डेव्हिल्स ॲडव्होकेट हिअर. नाही, म्हणजे डेव्हिल्स ॲडव्होकेट मी प्ले करतो, तुम्ही मतं मांडायची. म्हणजे व्हॉट आय एम सेइंग इज की जर उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतं मिळत आहेत तर हे आपण ऍक्सेप्ट करू शकतो, याच्यात हरकत काय असा आपण मुद्दा मांडतो. मोदी तिकडे इतकी सौगात वगैरे सगळ्या गोष्टी करतात, मग मुंबईचा महापौर जर मुस्लिम झाला तर हरकत काय. आपण हे का अज्युम करतोय की ते कामच करणार नाहीत किंवा ते मराठी माणसासाठी काम करणार नाहीत, फक्त स्वतःच्या मुंबईत खान झाला पाहिजे, कांबळे झाला पाहिजे, भोसले झाला पाहिजे, कुलकर्णी झाला पाहिजे, कुठल्याही आडनावाचा महापौर झाला पाहिजे. जसं साठम म्हणतायत ना की खान आडनावाचा मुंबईत महापौर, कुठल्याही आडनावाचा असेल काहीच प्रॉब्लेम नाही. ते भाजपलाही नसावा, UBTलाही नसावा आणि काँग्रेसला पण नसावा. आणि जर हा प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं हा मुंबईतल्या राजकारणाचा पाथ हा चुकीच्या ठिकाणी जातोय. मुळात आपण कोणतीही गोष्ट धर्मावर का घेऊन जातोय. प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढण्याचा, निवडून येण्याचा. धर्म या गोष्टीबद्दल आपण असं म्हणजे संकोचित विचार करायला हरकत नाहीये. मुस्लिम असतील तरी ते लोक हरकत आहे, म्हणजे हरकत आहे. कशाला करू नये असं मला म्हणायचं आहे. त्या दृष्टीचा निवडून आल्यानंतर सगळेच आता लोकांची कामं करतात. आता संभाजीनगरमधलं उदाहरण घेऊयात, मी फक्त एक उदाहरण देतो. इम्तियाज जलील होते तिथे खासदार मागच्या टर्मला, ते उत्तम पद्धतीनं संसदेमध्ये भाषण करायचे. आणि आता भुमरेच बघायचं आपण, त्या हिंदी भाषा कोणती बोलता येईल प्रश्न तो नाही आहे, पण ते मुद्देच डिलिव्हर करता येत नाही. म्हणजे तिथे भाषेचा, धर्माचा, कोणत्याही पद्धतीचा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही लोकांशी अल्टिमेटली कशा पद्धतीचे डिलिव्हर करतात, त्यांचे तुम्हाला इश्यू समजतात का, हे अगदी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की म्हणजे मला दोन्ही याच्यातले तर्क ठेवायचे. एक की मला स्ट्रॉंगली असं वाटतं तुमच्या दोघांचे, खास करून आतिक आणि देवयानी जे बोलले त्याच्यानुसार, की मुंबईचा महापौर हा मराठीच व्हायला हवा. म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच हा पण मुद्दा आहे की कामं बघितली पाहिजेत वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीचा थ्रेट हा मुंबईला आहे त्या दृष्टीने तो मराठीच असायला हवा. पण ॲट द सेम टाईम ज्या पद्धतीने एखाद्याची टिंगल उडवणं किंवा एखाद्या समाजाला ॲज अ शिवी म्हणून वापरणं हे सुद्धा तितकंच गैर आहे. महाराष्ट्र कदाचित विसरतोय किंवा ते कदाचित आठवण करून दिली जात नाहीये समोरच्यांकडनं की महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे एका मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेलं आहे, आणि त्यावेळेला अशी कुठलीही अराजकता आलेली नव्हती जी भीती आत्ता घातली जात आहे. अर्थात त्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांना म्हणजे अंतुलेंना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागलेला होता किंवा त्यांच्याकडनं घेण्यात आलेला होता, पण त्यावेळेला असं काही संकट हे महाराष्ट्रावर आलेलं नव्हतं. इंटरेस्टिंगली आज आपण ही सगळी चर्चा करत असताना ज्यावेळेला ती सगळी आकडेवारी आपण पाहिलेली आहे की मतदार नव्यानं वाढलेले आहेत, त्यातले काही घटवण्यात सुद्धा आलेले आहेत. आता हे बघायला हवं, कारण की जे आरोप झालेले आहेत त्याच्यानुसार जर त्या चष्म्यातनं पाहायला गेलं तर वाढलेले मतदार हे नेमके कुठले वाढवलेले आहेत आणि घटवलेले मतदार हे नेमके कुठले घटवलेले आहेत. म्हणजे तेच जर नेमके, कारण की आपल्याला लोकसभा निवडणुकांनंतर लक्षात असेल तर हा आरोप झालेला होता की जे हे सगळी मतं महाविकास आघाडीला मुंबईत पडली आहेत ती सगळी वोट जिहाद झालेला आहे. मग आता घटवताना मध्ये त्यांना बांगलादेशी डिक्लेअर करून त्यांची परस्पर घटवण्यात आलेली आहेत, कारण ती वोट बँकच जर मायनस झालेली असेल तर त्याचा फटका हा परिणामी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या वोट बँकला बसेल का, तर हा मोठा फॅक्टर आहे. आणि वाढवलेले मतदार हे नेमके कुठल्या समाजातनं वाढवण्यात आलेले आहेत त्याचाही इम्पॅक्ट हा दोन्ही बाजूनी कसं मतदान होतं त्याच्यावर व्हायला हवं. मला संदीप देशपांडे म्हणाले तेही पटलेलं आहे, आणि तो मुद्दा मी आदल्या दिवशी आपण ज्यावेळेला जे अमित साटम यांनी भाषण केलं त्याच वेळेला म्हटलेलं होतं की जर उद्धव ठाकरे यांचा आमदार मुस्लिम आहे म्हणून तुम्ही असं तर्क लावत असाल की उद्या जाऊन महापौर सुद्धा मुस्लिम होईल, तर हा लॉजिक असू शकत नाही. कारण भाजपचे सुद्धा सर्वाधिक नगरसेवक, सर्वाधिक म्हणण्यापेक्षा जेवढे मुंबईत नगरसेवक आहेत त्यातले जर अमराठी नगरसेवक पाहिले तर ते भाजपकडनं जास्त गुजराती, मारवाडी, जैन या समाजातनं गेलेले आहेत. आमदार गेलेले आहेत, खासदार सुद्धा सगळ्यात जास्त अमराठी हे भाजप आणि काँग्रेसच देत आलेली आहे. मग उद्या ते आमदार, खासदार, नगरसेवक अमराठी देतात म्हणून तेही महापौर उद्या गुजराती, मारवाडी, जैन बसवतील असं लॉजिक कोणी लावत नाही ना. तर त्याच पद्धतीने तुम्ही एक आमदार तुमचा मुस्लिम आहे म्हणून उद्या जाऊन तिकडे महापौर सुद्धा खान बसवला जाईल हे लॉजिक लावणं सुद्धा तितकंच गैरवाटतं. सपोज जर बसवला तर त्याच्यात काय चुकीचं राहील?
अगेन आता हा प्रत्येकाचा मुद्दा आहे. एखादी व्यक्ती, मी म्हणून मगाशी अंतुलेंचं उदाहरण दिलं, अंतुलेन सारखा किंवा एखादा माणूस की ह्याने आता इम्तियाज जलील यांचं उदाहरण दिलं, किंवा या आधी सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आता ही कॅम्पेन आता म्हटली जाते. आणि मला एक असं सुद्धा म्हणायचं की तुम्हाला एवढाच मुस्लिम द्वेष आहे तर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तुम्ही मग मुस्लिम मंत्री का ठेवलेला आहे? मग त्यांनाही काढून टाकलं पाहिजे. तुमच्याकडे पण मुस्लिम मंत्री तुम्ही ठेवता आणि दुसऱ्यांना भीती मुस्लिमची घालता, असं नाही असलं पाहिजे ना. नाही, पण जो मुद्दा ह्याच्यावरती पण केला जातो की मग जैन मारवाडी आणि काय उत्तर भारतीय महापौर होणार का? तर मुंबईमध्ये जैन मारवाडी उत्तर भारतीय महापौर झालेले आहेत. मी अनेकदा हे उदाहरण दिलंय की मुरली देवरा हे 3 वेळा महापौर झालेत आणि त्यातल्या एकदा तर ते शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे महापौर झाले होते. शिवसेना विरोधी पक्षात होती. शिवसेनेचा महापौर पदासाठी त्यांनी इतर पक्षांकडनं सपोर्ट घेतला काँग्रेसच्या विरोधात, पण जेव्हा त्यांची पाळी आली त्यावेळेस मात्र त्यांनी मुरली देवरांना सपोर्ट दिला होता. आपल्याकडे खूप कन्व्हिनियंटली म्हटलं जातं ना की त्या राजकीय परिस्थितीनुसार हे निर्णय घेतले जातात. आताची सध्याची गरजच अशी झालेली आहे की आडनावं पाहून, जात पाहून, धर्म पाहून आपण त्यांना जज करत आहोत ना की त्यांची कामं पाहून. मग त्या दृष्टीने आता हे म्हटलं जात आहे. आता माझं पर्सनल ओपिनियन बघायचं झालं, मी जेव्हा मराठी म्हणते त्यावेळेला तो मराठी अस्मिता जो बाळगेल तो माणूस आमच्यासाठी मराठी असतो. जसं भाजपचं त्या दिवशी म्हणणं होतं मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस आमच्यासाठी मराठी आहे. मग आमचं पण तेच म्हणणं आहे की जो मराठी अस्मिता जपेल तो आमच्यासाठी मराठी आहे. उद्या जाऊन कोणालाही मुंबईमध्ये मारहाण होत नसते. जो मगरुरी करतो, जो ॲटिट्यूड दाखवतो त्याला मारहाण होत असते. इथे कितीतरी असे आहेत अमराठी की जे छान मराठी बोलतात, मराठी लोकांचा सन्मान ठेवतात. जेवढे आपली लोक गरबा दांडिया खेळायला जातात तेवढी ती लोक सुद्धा गुढीपाडव्याला येतात. ती लोक मराठीच झाली आपल्यासाठी. त्यांच्यातलं कोणीही बसू दे महापौर, त्याच्यामध्ये काही हरकत नसते. पण हे ती लोक, आमची लोक, ही भाषा सुद्धा त्या तिकडेच जाते ना. सगळ्यात शेवटी तोच मुद्दा त्या ठिकाणी येतो ना की जो मराठी बोलणारा मराठी असेल तर मग ती लोक, ही लोक स्वतः मंगल प्रभात लोढा म्हणालेले आहेत ना. मागे कुठला तरी वाद होता साहित्य संघाच्या त्या कमिटीवरती आहेत. हा, मग त्यावेळेला लोढांनी स्वतः हे ट्विट करून म्हटलेलं आहे की मुंबईची भाषा ही मराठीच. हेच ज्यावेळेला मनसे म्हणते आणि उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता. मग मंगल प्रभात लोढा स्वतःहून म्हणालेले की मुंबईची भाषा मराठी आहे. मग हे पण भाजपने बघितलं पाहिजे ना. मुंबईतलं बदलतं राजकारण हे याच्यासाठीचं कारण आहे. जर त्यांना असं म्हणजे भाजपनं हाणलेला मुद्दा आहे. आता इथं बरीच नावं घेतली गेली, पण साबिर शेखचं पण नाव घेतलं पाहिजे की ज्या साबिर शेखनी शिवसेना भाजप युती सरकारमध्ये 1995ला मंत्रीपद भूषवलं तेव्हा म्हणजे भाजपने खरं तर हा इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहिजे की बाळासाहेबांनीच साबिर शेखांना आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं आणि मंत्रीपद सुद्धा दिलं होतं. आणि साबिरबाईंनी जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी केलेला उल्लेख हा आजतागत म्हणजे त्या विधिमंडळामध्ये सुद्धा आठवला जातो आणि त्याची उदाहरणं सुद्धा दिली जातात. म्हणजे भाजपकडनं असं आहे की आत्ता आम्हाला वाटतंय की आम्हाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं मुस्लिम मतदान होतंय म्हणून आम्हाला हा मुद्दा आणायचा आहे आणि खान नको, ते मतदान व्हायला नको म्हणून. आणि जसं आतिक म्हटला त्याप्रमाणे की हे मतदान तोडण्यासाठी किंवा मग उद्धव ठाकरेंना त्यांचा मुद्दा किंवा त्यांच्या एकूण रंगात आणण्यासाठीचा खान महापौर होईल असं म्हटलं जात आहे. आणि मला असं वाटतं की मराठी हो, हिंदी हो, गुजराती हो, जसं तुम्ही पण म्हटलात तर, पण महापौर हा मराठी माणसाचा आणि मुंबईकरांचा विचार करणारा असला पाहिजे, तशा पक्षाचा असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं असला पाहिजे. हा विचार ठेवला गेला पाहिजे. वॉटर मीटर गटरची इलेक्शनच आहे ही, पण आपल्याकडे कुठल्याही निवडणुका ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर होत नाहीत, विधानसभेच्या होत नाहीत. ज्या होतात त्या प्रत्येक पक्षाचे जे विषय आहेत त्या विषयांच्या नुसारच होतात. त्यांचं जे नरेटिव्ह आहे, त्यांना जे नरेटिव्ह भविष्यासाठी सेट करायचं आहे त्याच्यासाठी होत आहे. आज महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे मागच्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून. तो महाराष्ट्र पेटता राहिलेला आहे. आता जातीचं पण राजकारण करण्यात आलेलं आहे. मुंबई पेटते का बघण्यासाठीचा हा उत्तम पर्याय आहे. असा कुठेतरी प्रयत्न होत नाहीये का, असा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. शरद पवार सुद्धा म्हणतात की अस्थिरता वाढते आहे आणि मुंबई केंद्रबिंदू बनवण्यासाठीचा प्रयत्न होतोय का निवडणुकांच्या अनुषंगानं. बाकी कुठे महाराष्ट्रात झालं नाही, मुंबईत होतंय का? कारण आता मुंबईची सगळीच रचना जी आहे ती बदलत गेलेली आहे. म्हणजे मी भौगोलिक म्हणत नाहीये, पण राहणीमान म्हणा, माणसांचं, तिथं येणारी माणसं म्हणा, किंवा मग तिथं एकूणच जी मानसिकता तयार होते आहे. म्हणजे झोपड्यांचा एक भाग आहे, एक उंच टॉवरचा भाग आहे, एक चाळींचा भाग आहे. तिथं मुळात परप्रांतीय आणि स्थानिक असा वाद आहे. तिथं इतर सुद्धा अनेक वाद आहेत. म्हणजे जॉबचे मुद्दे आहेत किंवा मग बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन मुंबईतली, त्याच्यामध्ये कोण कुठे येतं, कोण कधी किती कुठे राहतं याच्याबद्दलची माहिती नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई भडकवणं शक्य आहे म्हणून सुद्धा हे मुद्दे आणले जातात. असं पण आहे की आपण परप्रांतीय ही व्याख्या करतो, त्याच्यामध्ये नॉर्मली परप्रांतीय ही व्याख्या फक्त झोपडपट्टीत आलेल्या लोकांसाठीच केली जाते. नाही ना, जे मोठ्या मोठ्या टावर्समध्ये त्यांचं परप्रांतीय हे सगळेच आहेत. व्याख्या कोणीच केलेली नाहीये परप्रांतीय. नाही, अशी काही व्याख्या नाहीये. मारहाण कोणाला होते? मारहाण कुणालाही होते. आजकाल काय जे हाय राईज मध्ये राहतात त्यांना नाही
नाही नाही, मला म्हणायचं अशा दंग्यांमध्ये रिक्षावाले टॅक्सीवाले त्यांनाच होते ना मारण. नाही नाही, कशाला तुम्ही आता जे ब्लास्ट झाला होता ट्रेनमध्ये त्याच्यामध्ये काही सर्वसामान्य गोष्ट वेगळी. मी मुंबईच्या ह्याच्यावरनं म्हणतोय, म्हणजे जे मराठीच्या मराठीच्या मुद्द्यावर सगळीकडेच होता. परप्रांतीय असेल किंवा इव्हन हे हायराईज मध्ये सुद्धा अशा मारामाऱ्या होतातच ना. तो फक्त खालच्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांसाठी किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठीच लागू होतो ना. हैराजमध्ये होतात ना, मांस मच्छी खाऊ नका, इथं अंडी विकायला ही येऊ पण एक नका. प्रकारची हिंसाच आहे. एक प्रकारची दादागिरीच आहे ना, म्हणजे ऍटिट्यूडच आहे ना. आणि मुस्लिम महापौर झालेले आहेत ना, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की 1934ला रहीमतुल्ला, गुजराती मारवाडी झालेले, 1934ला रहीमतुल्ला झालेले आहेत. युसुफ मेहर अली केवढं मोठं नाव आहे. 1942 ते महापौर होते मुंबईचे. भाजपवाले त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच इतिहास समोर सांगतात. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, मला एक विचारायचं आहे की सपोज जर उद्या, ठीक आहे मुस्लिम ह्याच्याबद्दल म्हणतो, सपोज जर उद्या एखादा उत्तर भारतीय नेता महापौर झाला तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम मी तेच म्हटलं ना, प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाहीये. गुजराती झाला, नाही प्रॉब्लेम नाहीये. फिरोजशा मेहतांचा पुतळा लावला एक्झॅक्टली मुंबई महानगरपालिकेच्या समोर. एक्झॅक्टली, ॲज लॉंग ॲज तो मराठी अस्मिता आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र, इथली संस्कृती, भाषा आणि लोक, भूमिपुत्र, नाही इथली भाषा, संस्कृती आणि लोक यांच्याबद्दल आदर बाळगणारे लोक इथं आहेत आणि त्यांचा सन्मान महाराष्ट्रानं केलाय. टाटांना लोक मराठी मानतात इथे. टाटांना लोक मराठी मानतात ना, वालचंद हिराचंदांना मराठी मानतात. त्यांना आपण म्हणत नाही की हे परप्रांतीय आहेत. मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणजे दुधात साखर विरघळावी तसे जर इथं ती व्यक्ती विरघळलेली असेल तर त्याला कोणी परप्रांतीय मानत नाही. इथं प्रॉब्लेम काय आहे की इथल्या लोकांच्या भावना, इथल्या परप्रांतीयांना पण ती भावना नाहीये की आपण बाहेरचे आहोत किंवा आपलं काय. इथल्या राजकीय नेते त्या भावना भडकवतात की अरे हे मराठी लोक तुम्हाला असं करतील, मराठी लोक आले तर तसं करतील. मराठी लोकांमुळेच आहेत ना आता हे सगळे लोक इथे. जरी इथं 30% लोक मराठी राहिलेले असतील, 70% बाहेरचे आता मुंबईमध्ये उरलेले असले तरी हे लोक मराठी लोकांमुळेच आहेत. भाजपने इंटरेस्टिंग काय केलंय की मगाशी जे तुम्ही म्हटलात ना की त्यातलं एकदम तार्किक उत्तर हे आहे की 20% मुस्लिम आहेत. स्ट्रॅटेजिकली वोटिंग केलं आणि जर ते खरंच गेले 2 ठाकरेंच्या मागे तर 30% मराठी जरी धरले तरी 50% वोटिंग होतं. आणि 50% वोटिंग जर खरंच 50% वोटिंग जर नेटकं झालं आणि त्यातलं 10% जरी भाजपनं घेतलं, 40% वोटिंग वरती 100% महापौर बसू शकतो मराठी महापौर. 270. फक्त एक मुद्दा ऍड करायचा, तुम्ही म्हणता की काय उत्तर भारतीय महापौर झाला तरी काय हरकत आहे. तो हरकत तिथे फक्त कुठे येते आहे का विचारतोय. तेच म्हणते ती हरकत कुठे येते. निशिकांत दुबे सारखी विचार करणारा माणूस महापौर होतोय की आपल्या ऑफिस मधले दुबे जे आहेत त्यांच्यासारखा माणूस महापौर होतोय. हा तो फरक आहे. आपल्या ऑफिस मधले दुबे अस्खलित मराठी बोलतात, आपल्या सगळ्या सणवारांमध्ये समाविष्ट असतात, ते लायकी काढायला जात नाहीत अनावश्यक. तर हा तो फरक आहे. तर त्यातले कुठले दुबे महापौर होऊ शकतात तो फरक आहे. नाही त्याच्यामध्ये तू जे म्हणालास ते ना 20% तो फार एक लक्षात घेतलं पाहिजे. 227 वॉर्ड आहेत तर 227 म्हणजे 100 असं जर आपण पकडलं तर त्याचे 20% जर आपण पकडले तर एक पंचमांश साधारण भाग जे आहेत 227 पैकी त्याच्यामध्ये मुस्लिम नगरसेवक निवडून येऊ शकतात. साधारणतः तेवढी संख्या ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असते, कधी काँग्रेसकडनं, समाजवादी पार्टीकडनं वगैरे. पण फक्त मुस्लिम मतांवरनं 25 ते 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मुंबईमध्ये मुस्लिम हे घेटोमध्ये राहतात. एका पद्धतीने आपण जर म्हणतो घेटो हे हा शब्द योग्य नाही आहे, पण एका विशिष्ट भागामध्ये ते एकत्र राहतात. म्हणजे लोअर परेलमध्ये आपण इकडे अंधेरीला वगैरे आपण बघितलं तर तिकडे काही एरिया आहे किंवा एक मोहम्मद अली रोड वगैरे असा काही एरिया, ते सगळे एरियात जर आपण बघितले तर आपल्याला एक लक्षात येतं की त्याच्यामुळे त्या भागामध्ये ते राहतात. त्यामुळे तेवढ्याच भागामध्ये ते इफेक्ट करू शकतात त्या भागातल्या वॉर्डमध्ये. लोकसभा निवडणुकीमध्ये तसं चित्र नाहीये. लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळा भाग एकत्र येत होता. म्हणजे त्यांची एक गठ्ठा पडलेली मतं ही मतदानात निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी पुरेशी असतात. दक्षिण मुंबईत असेल किंवा ईशान्य मुंबईमध्ये. महानगरपालिकेमध्ये तसं होत नाही. त्यामुळे त्या अलायन्सपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की जो मराठी मतदार एकत्र येऊ शकेल या ह्याच्यात असं वाटतंय. अजून आपण सांगू शकत नाही की खरोखरच ते एकत्र येतील का, कारण प्रिडॉमिनेंटली आपण बघतोय की जे डॉमिनंट मराठी भाग आहेत, विलेपार्ले, बोरिवली, शिवाजी पार्क, माहीम, वरळी, शिवडी, की जे ॲफ्लुएंट भाग आहेत मराठी लोकांमधले, त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात. आज पार्ल्यामध्ये शिवसेनेचा आमदार नाही निवडून येऊ शकत किंवा शिवाजी पार्कमध्ये सुद्धा एकदम काटेकी लढाई होते तिकडे, भाजपचा उमेदवार असेल तिकडे. तर बोरिवलीमध्ये तर नाहीच येत. आणि म्हणजे गोरेगाव सारख्या भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार मोठ्या ह्याने निवडून येतो, जे प्रिडॉमिनेंटली अप्पर मिडल क्लास मराठी भाग राहिलेले आहेत. मराठी मतं जी शिवसेना आणि मनसेकडे आहेत ती थोडीशी लोअर मिडल क्लास किंवा त्याच्या खालच्या भागातली आहेत. थोडे श्रमजीवी
भागातली ती मराठी मतं आहे. तर त्याच्यामुळे ते गणित कितपत जमेल ह्याची शक्यता थोडीशी अजूनही कठीण आहे. तर ते त्यांच्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का असा? एक्झॅक्टली हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जो म्हणताय तो की मराठी लोकांना एकत्र होऊ नयेत मराठी लोक, यासाठीचा हा प्रयत्न आहे ना. तुम्ही म्हणताय तो एकदम बरोबर आहे की दादर बिदर या भागामध्ये आता नाही होत. 100% मराठी मतं 100% थोडी मतं शिवसेना नाही आणि जात. मनसेला पडतील आणि मोस्टली 60% पडतील, 70% पडतील. मोस्टली तुम्ही जे म्हटलं ते जास्त भाजपसाठीचं शुभचिन्ह आहे असं म्हणायला लागेल की मराठी लोक आता भाजपला या सगळ्या एरियामध्ये मतदान करू लागलेत की जे म्हणजे प्रॉमिनंटली शिवसेनेला करत होते. अजून एक मला मुद्दा यातला महत्त्वाचा वाटतो की भाजपचं जे नॅरेटिव्ह आहे बघा, निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघू आपण की ठीक आहे, भाजपचा विचार आणि भाजपची जी काही राजकारणाची पद्धत आहे, भाजप या पक्षाबद्दल कुणाला काय राग किंवा संताप किंवा हे असणं नाही, पद्धतीबद्दल त्यांना असं वाटतं. कारण आधीची भाजप होतीच की, आणि आत्ता पण भाजपमध्ये आधीचे लोक आहेतच की. आता ठीक आहे ते दिसत नाही ती गोष्ट वेगळी, पण आहेत ते अजून सुद्धा. तर मुद्दा असा आहे की त्यांना काय आहे की त्यांना मुंबईत जी लाईन घेतली ना ती त्यांना गडचिरोलीत पण घेता येते, रंग बदलेल. शिवसेनेचं आणि बाकीच्या पक्षांचं असं नाही ना, मुंबईत वेगळी लाईन घ्यावी लागते, मराठी अस्मिता, पुण्यात गेले की वेगळी लाईन घ्यावी लागते, कोल्हापूरमध्ये गेले की वेगळी लाईन घ्यावी लागते. ही जी एक काय म्हणतो त्याला, एक स्थानिक पातळीचा विचार करावा लागतो. तर त्यांना स्थानिक पातळीची गणितं पण असतात, पण ही लाईन जी आहे ना ही अक्रॉस स्टेट तुम्हाला ही एक लाईन घेता येते. आणि हा भाजपचा मला असं वाटतं सर्वात मोठा फायदा आहे. तुम्ही मुंबईत बोललात तेच लागू आहे पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कुठली महापालिका घ्या. नाही, अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीमध्ये पूर्वी जेवढी तुम्हाला नगरसेवकाची गरज भासायची स्थानीय निवडणुकांमध्ये, मगाशी जे हर्षदा म्हणत होती की लोकसभेच्या निवडणुका पण त्याच मुद्द्यावर लढवले जातात. म्हणजे टॉयलेट्सवरती खासदाराचं पण नाव लागतं, आमदाराचं पण नाव लागतं, आणि तिकडच्या कार्यसम्राट नगरसेवकाचं पण नाव लागतं. ह्याच्यावर मोठा जोकच नाही असू शकत. म्हणजे खासदार पण टॉयलेट बांधून देत आहेत, आमदार पण टॉयलेट बांधून देत आहेत, आणि नगरसेवक पण टॉयलेट बांधून देत आहेत. स्वच्छ मिशनचं असेल तर पंतप्रधानांचं पण लागतं. नाही, कुठलंही ती गोष्ट केंद्राने जर हे दिलं असेल तर ती गोष्ट वेगळी, हे. पण माझं म्हणणं आहे की कामं सगळ्यांची सेमच कशी काय झाली आहेत त्याच्यामध्ये. खासदाराचा जो कार्य अहवाल येतो त्याच्यामध्ये सुद्धा इकडचा रस्त्याचं रुंदीकरण करून दिलं वगैरे, अशाच सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. इकडचा पाईपलाईन बदलून दिली वगैरे, जी नगरसेवकाची कामं आहेत ती खासदार त्याच्यामध्ये टाकत असतात. अशा परिस्थितीमध्ये ती जी सरमिसळ झाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक त्याच्यातनं मेजर फायदा बेनिफिट मिळून जातं ना. कारण त्यांच्याकडे, ते म्हणाले तसं, त्यांच्याकडे मोदी आहेत, त्यांच्याकडे तो ब्रँड नेम आहे. त्याची जादू जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना तो फायदा होणारच आहे ना. हे सगळं बरोबर आहे की भाजपला मराठी डॉमिनंट एरियाजमधनं मतं मिळतायत वगैरे, जी शिवसेनेची होती. पण इथे शिवसेना आणि मनसे कमी पडतीये ना. त्यांना का हे मुद्दे आधी उचलून धरता आले नाहीत, त्यांना का गोष्टी टिकवता आल्या नाहीत. मनसेला चान्स दिलाच होता ना नाशिकमध्ये, काय केलं त्यांनी, नंतर त्यांना नाहीच मिळाले ना, परत त्यांना सत्ता नाहीच मिळाली. सो तुम्हाला जर टिकवताच येत नसेल तर मग तुम्ही नुसतं ओरडून फायदा नाही ना की मराठी लोक, मराठी अस्मिता, आम्ही यांच्यासाठी लढतो, यांच्यासाठी काम करायचंय. ऍक्च्युली तुम्ही काय केलं ग्राउंडवरती. सो भाजपला ब्लेम करण्यापेक्षा ह्या लोकांनी ग्राउंडवरती फोकस केला तर जास्त इम्पॉर्टंट नाही आहे का ते. मला असं वाटतं की त्यांना ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी निवडणुकांच्या अनुषंगानं कराव्या लागणार आहेत, पण एक नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न मुंबईमध्ये केला जातोय त्याच्यावर विशेष फोकस करण्याची गरज आहे. राजकारण म्हणून मराठी माणूस असेल, मराठीचे मुद्दे असतील, मराठीचा अस्मिता असेल आणि मराठी भूमिपुत्र, हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आलेला विषय नाहीये. पण खान तुमचा महापौर होईल ही भीती घालण्यासाठीचा भाजपकडनं झालेला प्रयत्न, आणि तो सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी जो मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून पाहिलं जातं, तर तो मुद्दा भाजपनं विशिष्ट हेतून आणलेला आहे. जसं अभिजित म्हटला तसं की संपूर्ण महाराष्ट्रात तो लागू पडू शकतो, किंवा मग जसं सर म्हणतायत त्याप्रमाणे की मतांची, मराठी मतं जी आहेत ती एकवटण्यासाठी. आत्ताच्या घडीला तुझ्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला असं म्हणायचं ते म्हणजे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी हे मुद्दा कसा खोडून काढला पाहिजे किंवा कसा खोडून काढला आहे, याच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी म्हणते की जे भाजपला करता आलं, जे ते प्रत्येक निवडणुकीत करतायत की त्यांना एक नरेटिव्ह सेट करतायत, तो कारण कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे, कुठेतरी प्लॅनिंग आहे, विचार आहे. ही वर्षानुवर्ष अनेक पक्षांची ओरड आहे आणि रडगाणं आहे. आणि मागे पण आम्ही, मला वाटतं RSSच्या जी चर्चा केली होती त्याच्यात सुद्धा RSSच्याकडनं काही गोष्टी पक्षांनी शिकण्याची आवश्यकता आहे, शिस्त त्यातला हा भाग आहे. आणि आता निवडणुकांच्या अनुषंगानं तयारी, आर्ग्युमेंट, आणि निवडणुकांच्या अनुषंगानं स्वतःचे मुद्दे ठेवणं आणि काउंटर आर्ग्युमेंट करणं, यासाठीची तयारी केली गेली पाहिजे. खचून जायला नको, हे म्हणजे लक्षात येण्यासारखी परिस्थिती पक्षांची आता त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत पक्ष. फक्त ऍसिड टेस्ट आहे म्हणून चालणार नाही, तर तिथं स्वतःला उतरावं लागणार आहे रस्त्यावर. ही गोष्ट महत्त्वाची आहे, जे मला वाटतं ठाकरे करत नाहीयेत. ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे करत नाही. आदित्य ठाकरे प्रेस
प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्यांचे प्रेस कॉन्फरन्सचे मुद्दे फार महत्त्वाचे असतात, विषय असतो त्यांच्यामध्ये, आणि अशा विषयांवर प्रेस कॉन्फरन्स व्हायला हवे. पण ते लोकांना अपील होत का नाहीत? कारण ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यानंतर ते लेटर पाठवतात, त्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्याच्यानंतर तो मुद्दा संपून जातो. मग तो मुद्दा नंतर जातो कुठे? म्हणजे आता जर का महापालिकांच्या निवडणुका आहेत तर त्याच्या अनुषंगानं तुम्ही केलेलं विकास काम सांगण्यासाठी तुम्ही कमी पडताय, तो मुद्दा आणा. खान म्हणून ते जर का म्हणतील की खान महापौर बसवताय, तर तुमच्याकडे तुमच्या गोष्टी काय आहेत? ते म्हणतात की आपलं विकास केलेलं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. जसं सर म्हटले त्याप्रमाणे त्यांच्याकडे मॅग्नेट आहे मोदी नावाचं. हो, पण मग ते असंही सांगतात की आपण केलेला विकास लोकांपर्यंत पोहोचवा. आपण केलेला विकास लोकांपर्यंत पोहोचवा, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेलं काम सांगा. त्यांना इथं केलेली सीलिंगचा मुद्दा जो आहे तो पण उचलता येत नाही, तिथं रुसून राहणं. नाही, मी तेच म्हणतेय की तुम्ही जे म्हणताय की ते मुद्दे मांडतात, हे करतात, तर हा आजचा मुद्दा नाही ना. म्हणजे मराठी असली तर मराठीचा तुम्ही मुद्दा घ्या, नाही तर कामाचा तुम्ही मुद्दा घ्या. मग हे आमदार जेव्हा बंड झालाय, सगळं झालं, त्यावेळेला ते काय म्हणायचं, उद्धव ठाकरे अवेलेबल नाही आहेत, आदित्य ठाकरे अवेलेबल नाही आहेत, कोणीच नसतं, कोणी मुद्दे मांडतच नाही, बोलणारे त्यांचे प्रवक्ते नाही आहेत, सुषमा अंधारे एकच असतात, त्याच बोलतात, संजय राऊतच बोलतात. हे तुमच्याकडे परिस्थिती का आहे? हाच तर मुद्दा ना. बीजेपी जे करू शकतंय ते तुम्हाला करताच येत नाहीये. बीजेपी हे मुंबईसाठी करताय, महाराष्ट्रासाठी करताय, इंडियात पण करताय. एक गोष्ट आपण म्हणजे ही चर्चा अशाच पद्धतीने वाढत जाऊ शकते, कारण शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा जवळपास 5 वर्षांनी येत आहेत, अनेक ठिकाणी तर 7-7 वर्षांनी त्याच्यामध्ये येत आहेत. माझ्या दृष्टीने हे सगळे मुद्दे तर आता निवडणुकीच्या काळामध्ये येतच राहतील, वेगवेगळी भाषणं होत राहतील. 14 मध्ये तर अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रात आल्या आहेत वगैरे, अशा पद्धतीचा पण प्रचार झालेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा. कल्याण डोंबिवलीमध्ये पण म्हणाले होते, हात मोजितो, सिंहाचा छावा आणि हे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही जात मराठ्याची असं. पण माझ्या दृष्टीने या 6,000 कोटी रुपये दिले होते, 6,500 रुपये पॅकेज होतं कल्याण डोंबिवलीसाठी. तर ते हे सगळं जरी असेल तरी सुद्धा चिंतेची बाब ही आहे की अजूनही महानगरांमधले ज्या पद्धतीच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे किंवा अव्यवस्था आहे पूर्णपणे, अजूनही महानगरांमध्ये एवढे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत तरी सुद्धा महानगरामध्ये राहणं यापैकी कुठल्याही, खास करून मुंबईसारख्या, हे काही खूप म्हणजे अत्यंत वेदनादायक अशा पद्धतीचा हा सगळा एक्सपिरियन्स असतो. लोकांना रस्त्यावर चालणं मुश्किल आहे, अजूनही मुंबईतले पब्लिक ट्रान्सपोर्ट हे खचाखच भरून जात असतात. आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट अशी आहे की गेले 5 वर्ष मुंबईमध्ये महानगरपालिका नसून सुद्धा रस्त्यावरती उतरून कोणी एका माणसाने मागणी केली नाही की आम्हाला नगरसेवक पाहिजे, आमचा लोकल नगरसेवक, त्याशिवाय आमचं काम अडलंय, आम्हाला मुश्किल झालंय. मुंबईला वेळ नसेल पण कल्याण डोंबिवलीमध्ये पण कोणी उतरलं नाही, पुण्याला पण कोणी उतरलं नाही, नाशिकलाही कोणी उतरलं नाही, नागपूरमध्येही कोणी उतरलं नाही, पिंपरी चिंचवडलाही कोणी उतरलं नाही, कोणीच उतरलं, कुठल्याच संभाजीनगरलाही कोणी उतरलं नाही, कुठल्याही शहरामध्ये कोणी येऊन सांगितलं नाही की अरे आमच्याकडे निवडणुका नाही आहेत, वी आर मिसिंग आर कॉर्पोरेटर, आमच्या नगरसेवकाला आम्ही मिस करतोय आम्ही. कदाचित तेही असेल की हे सगळे मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रचाराच्या पलीकडे जे नागरी प्रश्न आहेत त्याच्या बाबतीमध्ये राजकीय पक्ष कुठेतरी कमी पडत आहेत का, त्यांचा संपर्क कुठेतरी कमी झालाय का, वेगळ्याच मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या जात आहेत का, याचाही विचार कुठेतरी प्रेक्षकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. भावनिक मुद्दे निवडणुकीच्या वेळेस येत राहतील, पण त्या पलीकडे तुमच्या शहराची अवस्था काय झाली हे पण जरा बघणं कुठेतरी आवश्यक आहे. ती शहराची अवस्था तुम्हाला बदलायची असेल तर त्या पद्धतीचे जाप तुम्ही विचारणं कुठेतरी आवश्यक आहे. एक काळ असा होता की लोकल निवडणुकांमध्ये प्रचार फेऱ्यांच्या ऐवजी तिकडचे स्थानिक जे नागरिक आहेत ते वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सना एका मंचावरती बोलवून त्यांच्याशी संपर्क साधायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे आणि जो कॅन्डिडेट जास्त चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडू शकेल त्याच्या बाजूने मतदान व्हायचं. अनेक ठिकाणी अपक्ष नगरसेवक सुद्धा निवडून गेलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. ही चर्चा करण्याचा मुख्य उद्देश खरा तर तोच होता, त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे निघाले. त्याच्यामुळे ही चर्चा तुम्ही बघितली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आम्ही कुठल्या मुद्द्यावर चर्चा करावी असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. पुढच्या वेळेस आम्ही तो मुद्दा घ्यायचा प्रयत्न करू, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायचा प्रयत्न करू. मुंबई तक बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद.